नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती 2025 च्या दृष्टिकोनातून पदानुसार अभ्यासक्रम पाहणार आहे. म्हणजे असं लिपिकाची पदं आहेत, कुठं आपण पाहतो की तांत्रिक पदं आहेत, कुठं वाहन चालकाचे का पदं आहेत, पण ह्या पदानुसार सुद्धा अभ्यासक्रम वेगळा आहे. यामध्ये आपल्याला 100 प्रश्न सर्वांना कॉमन असतील आणि 200 गुण असेल एवढंच फक्त कॉमन आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये दोन प्रकारचे पदं आहेत. एक म्हणजे तांत्रिक पदं, दुसरं म्हणजे अतांत्रिक पदं, टेक्निकल नॉन टेक्निकल ज्याला म्हणतो आपण. तर ही जाहिरात लवकरच येईल आणि या संदर्भात याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत संपेल, आपल्या सर्वांना कळून चुकलं असेल. मग या संदर्भात आपल्याला सॉलिड एक प्रकारची काय रणनीती आखावं लागेल. आणि रणनीती म्हणजे काय, प्रत्येक विषयानुसार कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक करावे, म्हणजे सामान्य ज्ञान तर आहेच, पण नेमकं सामान्य ज्ञानामध्ये कशावरती भर द्यावा ते सुद्धा टॉपिक मी तर आपल्याकरिता घेऊन आलेलो आहे. आणि त्याचबरोबर मराठी व्याकरण असेल तर मराठी व्याकरणामधले कोणते घटक करावे, इंग्रजी व्याकरणामधले कोणते करावे, या सर्व गोष्टींची आपण इथं माहिती पाहणार आहे. मी रिक्वेस्ट करेल सर्वांना, नगर परिषद भरतीच्या संदर्भात आपल्याला कुठल्याही अपडेटसाठी चॅनलशी जुळून राहा. आता पहा, सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत नगर परिषद भरतीचा दोन प्रकारच्या पद्धतीचा अभ्यासक्रम. दोन प्रकारच्या पद्धती म्हणजे काय, एक टेक्निकल, हे नॉन टेक्निकल वाले पद आहेत, ठीक आहे, आणि हे टेक्निकल वाले पद आहेत. आता याच्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक याला सर्वात जास्त पूर्व अप्लाय करणार आहेत. लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदांकरिता म्हणजे एकूण 6 पदं जे आहेत हे मी दिलेले. या पदासाठी 25 प्रश्न सर्वांना कॉमन आहे. आता 25 प्रश्न काय, 25 प्रश्नामध्ये 25 मराठीचे, 25 इंग्रजीचे, 25 सामान्य ज्ञानाचे आणि 25 बुद्धिमत्तेचे. 25 प्रश्न आणि सर्वांसाठी 50 गुण सुद्धा कॉमन आहे. म्हणजे एकूण किती असेल तुमचा, एकूण 100 प्रश्नाचा 200 गुणांचा पेपर असणार आहे. आणि इथं 0.25% आपल्याला निगेटिव्ह मार्किंग जाणार आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क मायनस होईल. म्हणजे 5 प्रश्न सोडवले त्यापैकी एकच प्रश्न बरोबर आला, 4 चुकले तर 0, ना नफा ना तोटा. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याचबरोबर परिशिष्ट ब, याच्यामध्ये टेक्निकल पद दिलं, गाळणी चालक, शाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, कम ऑपरेटर जोडारी, वायरमन, सहाय्यक, ग्रंथपाल, ठीक आहे, बिलीफ सायन्स लागते. मी या तुम्हाला लक्षात ठेवा, मी याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे की प्रत्येक पदाला काय क्वालिफिकेशन आहे, त्याच्यासाठी अनुभव लागतो का, तो अनुभव लागतो तो कोणता लागतो, किती दिवसाचा लागतो, याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चॅनलवरती पाहून घ्या नगर परिषदच्या संदर्भात. याचबरोबर हॉलमॅन आहे, फायरमॅन आहे, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता पाहू शकता. 15 प्रश्न याच्यासाठी कॉमन असणार आहे, जे वरच्या पद्धतीनं आहेत तसे तसे प्रश्न दिलेले ज्या पदांना तसे 15 प्रश्न याच्यावरती विचार, तिकडे 25 इकडे 15चा बेस आहे तो. आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरत असाल त्या पदाला अनुसरून तुम्हाला एकूण 40 प्रश्न म्हणजे 80 गुण, म्हणजे 120 प्रश्नांचा जो सिलेबस आहे तुमचा नॉन टेक्निकलचा असणार आहे, टेक्निकलवाल्या लोकांचा. आणि 120 नॉन टेक्निकल. आणि तुम्ही ज्या पदाला अनुसरून फॉर्म भरताय त्या पदाला अनुसरून फॉर्म भरते, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला त्या पदाची काहीतरी माहिती आहे, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी डिप्लोमा आहे, बरोबर नाही का. तुम्ही ग्रंथपाल असेल, ग्रंथपालाच्या संदर्भात तुम्हाला जे की तुम्ही अभियांत्रिकेचा फॉर्म भरत असेल तर तुम्हाला ते कुठलं तरी नॉलेज असेल पर्टिक्युलरली, त्याच्यानंतर तुम्ही ते डिग्री हासिल केली, त्या गोष्टी तुम्हाला 80 मार्काच्या 40 प्रश्नाचे विचारल्या जाणार आहे. आता याच्यासाठी सुद्धा 2 तास म्हणजे 120 मिनिटं आणि 100 प्रश्न, हे लक्षात ठेवा. आता उरलं नगर परिषद भरतीच्या परीक्षेचं स्वरूप कसे असेल. ठीक आहे, अभ्यास समजला. मी याच्या आधी जो व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओमध्ये पदानुसार क्वालिफिकेशन दिलं होतं. आता पदानुसार अभ्यासक्रम पाहू. ठीक आहे, आता पाहू शकता नगर परिषद भरती ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाईल, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 पद्धतीचं स्वरूप असणार आहे तांत्रिक पदासाठी. ठीक आहे, याचबरोबर चुकीच्या उत्तरासाठी 1/4 म्हणजे 25% निगेटिव्ह मार्किंग केली जाईल. आणि या भरतीमध्ये 60 प्रश्न नॉन टेक्निकल पदांसाठी, 60 प्रश्न नॉन टेक्निकलचे आणि 40 प्रश्न टेक्निकल या तांत्रिक या पदासाठी. नॉन टेक्निकलसाठी 25 गुणिले 4 काहीच नाही आहे, जनरल सिलेबस आहे आपलं, इतकं क्लिअर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर यानंतर आपण पाहूया की क्लर्क टायपिस्टसाठी काय सिलेबस आहे. क्लर्क टायपिस्टचा सिलेबस जसं की तुम्ही पाहिलं तर माझ्या म्हणून सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ तसे उपयोग, उतारावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीमध्ये होकॅब विचारला जाईल, सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर ग्रामर, यूज इडम्स अँड फ्रेजेस, वाक्य ते शब्दसमूह, त्याचबरोबर आपण काय म्हणतो म्हणी, वाक्यप्रचार, त्यानंतर मिनिंग आणि पॅसेज सुद्धा तुम्हाला इथं राहणार आहे. तर इतिहासामध्ये पाहता ह्या सामान्यांचा सिलेबस वास्ट आहे बरं, अथांग सागरासारखा, याच्यामध्ये जेवढा पोहला तेवढा कमीच आहे, म्हणून मग इथं जेवढं पोहायचं आहे तेवढंच पोहायचं. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास,
ठीक आहे, MPSC पद्धत दिला आहे. भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान आणि अक्षांश रेखांश विस्तार पूर्व रेखांश बरोबर महाराष्ट्राचा भारताचा. याचबरोबर ॲडव्हान्समध्ये जगाचा हे पाहून घेऊ. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान कुठं जास्त पाणी पडते कुठं वातावरण कसं आहे आर्द्र आहे थंड आहे दमट आहे विदर्भात उष्ण व कोरडा आहे. त्याचा अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती उत्पन्न पद्धती खर्च पद्धती उत्पादन पद्धती खर्च पद्धती आपण विचारात घेतली नाही काय बरोबर नाही का. शेती त्यानंतर उद्योग परकीय व्यापार. आता परकीय व्यापार भारताचा व्यापार तोल कोणाकडे अनुकूल आहे कोणाकडे प्रतिकूल आहे. भारताचा सातत्याने व्यापार बदलत आलेला आहे म्हणजे पहिले कोणा देशात होत होता आता कोणा देशासोबत टर्नओव्हर बदलत आला. बँकिंग दारिद्र्य व बेरोजगारी बेरोजगारीच्या समिती आहेत कोणती समिती कोणत्या समितीने कॅलरी निकष काय दिला त्याचबरोबर काय आपण त्या समितीची स्थापना काय झाली त्या समितीने कोणत्या गोष्टी विचारात घेण्यास सांगितल्या कोणत्या गोष्टी सोडून द्यायला सांगितल्या हे तुम्ही MPSC तयारी करणारी पोरं चांगल्या पद्धतीने समजू शकतात. त्यानंतर काय राजकोषीय आता कसं आहे राजकोषीय धोरणे गव्हर्नमेंट आणि मॉनिटरी पॉलिसी RBI राबवत असते तुम्हाला माहित असेल ठीक आहे. अर्थसंकल्प त्यानंतर लेखा परीक्षा आणि चालू घडामोडी जागतिक भारतातील राज्यशास्त्र तसेच महाराष्ट्र सामान्य विज्ञानामध्ये काय भौतिक फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी व त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आरोग्यशास्त्र म्हणजे तुम्हाला ह्या सुद्धा विचारल्या जाणार आहे. आता अंकगणितामध्ये काय असेल हा कारण की 25 प्रश्न आहे याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी असं वाटते MPSCचा सिलेबस दिल्यासारखं वाटते ना ठीक आहे. तर बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर म्हणजे काय आपल्याला सिटिंग अरेंजमेंट असेल ब्लड रिलेशन असेल वेन आकृती असेल अल्फाबेट सिरीज असेल कोडिंग डिकोडिंग असेल अल्फा न्यूमेरिक असेल ह्या सर्व गोष्टी काय आपल्याला तिथं करावं लागेल आणि हे जवळपास सर्व पदांसाठी मी जरी याच्यासाठी सांगितलं तर एवढंच सिलेबस बाकीच्या 15 प्रश्न ज्याला विचारले जाते त्यांना सुद्धा सेम असणार आहे. आता याच्यासाठी एकदम ऑफिशियली अपडेट आलेलं नाही की बुवा यावर्षीची भरती आहे हे 8 तारखेपासून फॉर्म चालू झाले हे पदं आहेत या पदाच्या कास्टनुसार इतक्या जागा आहेत आणि याच्यासाठी एवढा सिलेबस आहे अजून ते आलेलं नाही हे मागच्या वर्षीच्या अपडेटनुसार आपण लास्ट टाइमच्या भरतीनुसार पाहून राहिलो म्हणून म्हणेल की तुम्हाला अभ्यास याच पद्धतीने जवळपास चालू ठेवा ज्याची फायनल अपडेट येईल मी आणखी तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला हे पाहावं लागेल ठीक आहे. डन. महाराष्ट्र नगर परिषद पदासाठी नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य त्याच्यासाठी 15-15 ओके टेक्निकल पद आहे आणि कालावधी वरच्याला 70 मिनिट खालच्याला 35 मिनिट पाहिजे 50 मिनिट म्हणजे वरचे तुम्हाला 60 प्रश्न सोडवायला 70 मिनिट असेल तुमचे टेक्निकल प्रश्न सोडवायला 50 मिनिट असेल. इतकं लक्षात ठेवता कोणतं पद आहे हे तर हे आहे अभियांत्रिकी सेवा स्थापत्य ठीक आहे. तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल नकारात्मक गुणदान पद्धती 25% तुम्हाला इथं सर्वांना अभ्यासक्रम त्या पदाचा अभ्यासक्रम हा आहे जसं मी तुम्हाला इथं सांगितला ठीक आहे तोच आहे जेम ठीक आहे. इंडियन हिस्ट्री भारतीय इतिहास आहे रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणजे हे जवळपास मराठीचं ट्रान्सलेट करून दिलं आहे हे जवळपास मी तुम्हाला सांगितलंच ना लेखा पद्धती वगैरे. यानंतर आहे आपलं दुसरं पद पाहू आपण तर पदाचे नाव संवर्गाचे नाव महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विषय दुसरं विषयाशी संबंधित घटक अभियांत्रिकी सेवा स्थापत्य पेपर 2 त्याच्या पेपर 2 मध्ये काय विचारलं आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिकल्स या सगळ्या गोष्टीचं PDF सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईल माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. नगर परिषदच्या चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचं. हायवे व इंजिनिअरिंग हे त्या पदाशी रिलेटेड नॉलेज आहे त्या पोरांना चांगलं समजते. त्यानंतर काय नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युतवाल्यांसाठी काय काय आहे ते पहा 70 मिनिटं टेक्निकल पद नॉन टेक्निकलसाठी आणि 50 मिनिटं टेक्निकल पदांसाठी आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही व्हिडिओला पॉज करत चला पाहण्यासाठी म्हणजे तुम्हाला एक कळून चुकलं असेल का प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम काय ठीक आहे. नॉन टेक्निकलचा सारखाच आहे आणि टेक्निकल पदासाठी तुम्हाला पदाला अनुसरून आहे हे सगळे पदांचं हे तुमचं PDF आहे. आता कोणता विद्युत अभियांत्रिकीसाठी पाहू शकता तुम्ही ठीक आहे. अशा प्रकारचं विद्युत अभियांत्रिकी तेच हे पद खूप मोठं हे दिलेलं आहे माझ्या मित्रांनो ठीक आहे. आता हे पहा नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणकसाठी काय असणार आहे. यानंतर आहे नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक पेपर 1 पेपर 2 याच्यासाठी पेपर 2 असेल ठीक आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल ग्रंथपाल आहेत ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल. पाणी पुरवठा जलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकीसाठी सिलेबस पाहू शकता तुम्ही ठीक आहे. 70 मिनिट असेल तुम्हाला नॉन टेक्निकलला 50 मिनिट असेल टेक्निकलला ठीक आहे. यानंतर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण झालेले पेपर सुद्धा चालू करू याचे झालेले जे पेपर होते आपले ते सुद्धा याचं सुरुवात करू आपण विश्लेषण करणं सगळ्या विषयाचे.
तुम्ही कमेंटमध्ये एसचा मेसेज करा. आपण पेपर सुरुवात करायची काय. पाणी पुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता ह्या सुद्धा गोष्टी पाहून राहिलो तुम्ही. आता यानंतर आहे माझ्या मित्रांनो, ठीक आहे, लेखा परीक्षण व लेखा विभाग. ठीक आहे, त्याचा हा सिलेबस आहे. तर ह्या सर्व पदांचा सिलेबस जवळपास तुम्हाला मी PDF स्वरूपात अवेलेबल करून देतो. तर तुम्हाला समजलं याच्यामध्ये 2 प्रकारचे पदं येईल, एक टेक्निकल येईल, एक नॉन टेक्निकल येईल. टेक्निकल पदांसाठी तुम्हाला हे 60-40चा सिक्वेन्स असणार आहे. नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे. 200 गुणांसाठी पण निगेटिव्ह मार्किंग मात्र 0.25 सर्वांना सारखं असेल. याची 30 सप्टेंबर रोजी निकाल लागेल. तितक्या स्पीडनं अभ्यास करायचा आहे. ओके, चलो. यानंतर या संदर्भात कुठलीही अपडेट्स आल्या नक्की मी आपणापर्यंत घेऊन येईल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या.